अडॉप डाउनलोड करण्यासाठी एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात. त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयेमध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या तो म्हणजे दुर्गापूर येथील लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीनं उभारलाय? प्रश्न काय? दुर्गापूर येथील. आता दुर्गापूर येथील लोह पोलाद प्रकल्प म्हणजे आपल्याला एवढं लक्षात येतं की जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बरेचसे प्रकल्प उभारण्यात आले होते. पहिला गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो लोह पोलाद प्रकल्पाचा मुद्दा येतो त्यामध्ये एक वेगळा मुद्दा येतो, तो म्हणजे बोकारो लोह पोलाद प्रकल्प. हा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. बोकारो लोह पोलाद प्रकल्प हा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला असं जर विचारलं तर तुमची योजना असणार आहे चौथी पंचवार्षिक योजना. बोकारो लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्यानं भारतानं उभारला तर तो येणार आहे रशिया. कोणत्या देशाच्या मदतीनं म्हटल्यानंतर रशिया. हे पहिले 2 घटक तुमच्या लक्षात या. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला तर ही दुसरी पंचवार्षिक योजना होती. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला आणि हा कोणत्या ठिकाणी येतो? दुर्गापूर म्हटलं की वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला हा पाहता मिळतो. आणि हा कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे ब्रिटन. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात आलाय तर तो ब्रिटन. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सुपारी या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? आता हा जो पॉइंट आहे याच्या रिलेटेड असणारे इतर मुद्दे आहेत ना, आयोगाला अलीकडे विचारलं जाते की या फळाचं संशोधन केंद्र कुठं आहे किंवा याच्या संशोधन केंद्र कुठं आहे. तर सुपारी म्हटलं की लक्षात ठेवा, सुपारी म्हणजे हे येतं श्रीवर्धन रायगड या ठिकाणी फळाचं संशोधन केंद्र आहे. किंवा वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये असणारं कोणतं फळाचं संशोधन केंद्र आहे तर त्या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. कोणतं? काजू. म्हणजे वेंगुर्ला सिंधुदुर्गला कोणतं आहे? काजू. किंवा पालघर जिल्हा घ्या, पालघर जिल्ह्यामध्ये कोणतं संशोधन केंद्र आहे म्हटलं तर गवत संशोधन केंद्र. गवत संशोधन केंद्र हा मुद्दा लक्षात ठेवता येतो. किंवा जर तुम्हाला असं विचारलं सातारा जिल्ह्यामधलं पाडेगाव हे जे ठिकाण आहे पाडेगाव सातारा, तर यामध्ये कोणतं संशोधन केंद्र आहे तर तिथं ऊस संशोधन केंद्र येतं. ऊस सातारामध्ये असणारं हे कोणतं संशोधन केंद्र आहे? ऊस संशोधन केंद्र. मग असे जे संशोधन केंद्राचे मुद्दे आहेत ना हे छोटेशीच असतात पण तुम्हाला त्याच्यावर फोकस करावा लागेल. ठीक आहे. तर हे श्रीवर्धन याचा ट्रेंड बदलतोय. आयोगाला विचारताना अशा टाईपवर प्रश्न येत आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा जर प्रश्नाकडे बघितलं, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न येतो सिंपल आहे म्हणजे आपण जो मूलद्रव्य बघतो किंवा घटक बघतो बोरॉन आणि कॅल्शियम याची कमतरता झाली, बोरॉनची कमतरता झाली किंवा कॅल्शियमची कमतरता झाली तर ही तुम्हाला पिकाच्या कोणत्या भागावर दिसते? सिंपल आहे. बोरॉन आणि कॅल्शियमची जर कमतरता एका पिकामध्ये असेल तर तुम्हाला ती कोणत्या भागावर दिसते? जर बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता म्हटलं तर जी शेंड्याची पानं असतात ना त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे शेंड्याच्या पानावर बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता तुम्हाला दिसते. हा पहिला महत्वाचा म्हण. आता हे फॅक्च्युअलच आहे, हे तुमच्या लक्षात येणंच गरजेचं आहे. बोरॉन कॅल्शियम म्हणलं की शेंड्याच्या पानावर कमतरता हे प्रश्न विचारला गेलेला होता. पुढचा प्रश्न आहे, भाववाढीवर नियंत्रण करणं हे कोणत्या पंचवार्षिक योजनेनं
प्रथमच जाहीर केलं. काय म्हणतोय, भाववाढीवर नियंत्रण करणं हे कोणत्या पंचवार्षिक योजनेनं प्रथमच जाहीर केलं. तर हे कोणत्या योजनेनं म्हटलं, तर पहिली पंचवार्षिक योजना जी 1951 ते 1956 या कार्यकाळामध्ये झालेली होती, या पंचवार्षिक योजनेनं डिक्लेअर केलं होतं. ओके, सिंपलचा असणारा हा प्रश्न होता. किंवा सायन्स रिलेटेड असणारा आणखी एक पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे सोलार सेलमध्ये एवढंच दिले आणि आयोगाला विचारला होता काय होतं. सोलार सेलमध्ये काय होतं म्हटलं तर सौर ऊर्जा जी आहे त्या सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये. पण सध्या सौर ऊर्जे रिलेटेड कोणता पॉईंट चर्चेत आहे असं जर विचारलं तर मुख्यमंत्री सौर ऊर्जे रिलेटेड कोणता पॉईंट चर्चेत आहे म्हटलं तर जी आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय सौर युती किंवा त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सौर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सौर युती हा पॉईंट सध्या चर्चेत आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, याचा करंट रिलेटेड चर्चा असल्यामुळे ही आंतरराष्ट्रीय सौर युती कधी सुरुवात झाली या आंतरराष्ट्रीय सौर युतीची, तर याची सुरुवात म्हटलं तर याची तारीख येते 30 नोव्हेंबर 2015. इंटरनॅशनल सोलार अलायन्स जर म्हटलं 30 नोव्हेंबर 2015 ही तारीख येते. कोणत्या दोन देशांचा पुढाकार म्हटलं तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाचा पुढाकार यामध्ये येतो. हा एक लक्षात असू द्या की ज्या सोलार सेलमध्ये काय होतं तर सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन डॅश डॅश जिल्ह्यात अधिक आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन डॅश डॅश जिल्ह्यात अधिक आहे. राज्यसेवा पूर्व 2011ला विचारलं होतं. तर गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ऑप्शन जर बघितले म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या की इथं रत्नागिरी, भंडारा, सिंधुदुर्ग आणि अकोला आहे, पण करेक्ट आन्सर येतं भंडारा. रिझन काय आहे तर ज्या ठिकाणी तलावांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, ह्या गोड्या पाण्यातील म्हणतो ना, गोड्या पाण्यातलं मत्स्य उत्पादन. मग भंडारा, गोंदिया हे जर जिल्हे बघितले ऑप्शन पैकी जर बघितलं तर हा जिल्हा आहे की जिथं तलावांची संख्या तुम्हाला थोड्या प्रमाणात जास्त पाहायला मिळते. याचा अर्थ गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे तर ते भंडारा जिल्ह्यामध्ये अधिक आहे. हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 1989 साली दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली. तर कोणती योजना सुरू झाली, दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून जवाहर रोजगार योजना, जवाहर रोजगार योजना. ओके, जर आपण नरेगा योजना जी म्हणतो ती नरेगा योजनेचा ऍक्ट कितीचा आहे असं जर विचारलं तर नरेगा ऍक्ट म्हणजे मनरेगा म्हणतो ना, मग गांधीजींचं नाव कधी लावलं तो महत्वाचा. आपण नरेगा ऍक्ट म्हटलं तर तो 2005चा आहे. याचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून झालं तर ही 2 फेब्रुवारी 2006 पासून या नरेगा ऍक्टचं अंमलबजावणी सुरू झाली. महात्मा गांधीजींचं नाव या नरेगा योजनेला दिलं म्हणून ती योजना मनरेगा या नावानं ओळखली जाते. ती केव्हापासून तर ती 2 ऑक्टोबर 2009. 2 ऑक्टोबर 2009 ला महात्मा गांधीजींचं नाव या योजनेला दिलं म्हणून ती योजना काय होते, मनरेगा योजना या नावानं ओळखली जाते. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. आता मुद्दा म्हणून विचारलाय मी का, मला 15 वित्त आयोग 14 वित्त आयोग आपल्याला पाहायचंय. 13वा वित्त आयोग बघितलं तर तो डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. YB चव्हाण यांचं नाव दिले म्हणजे हे आपले यशवंतराव चव्हाण यांचा वित्त आयोग म्हणलं तर ते 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 8व्या. तसं तुम्हाला 14वा वित्त आयोग लक्षात घ्या. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते YV रेड्डी. हे का चर्चेत होते सध्या, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष YV रेड्डी सध्या का चर्चेत होते, कारण त्यांचं पुस्तक आलं होतं सप्टेंबर 2019 मध्ये. त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे इंडियन फिस्कल फेडरलिझम, इंडियन फिस्कल फेडरलिझम या नावाचं त्यांचं पुस्तक आलं, त्यामुळे ते चर्चेत होते. GR रेड्डी, YV रेड्डी एकटेच आहेत काय पुस्तकाचे लेखक नाही, ते सहलेखक आहेत GR रेड्डी असे दोघ जण आहेत. YV रेड्डी आणि GR रेड्डी यांचं असणारं इंडियन फिस्कल फेडरलिझम हे पुस्तक चर्चेत होतं की जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस कडनं प्रकाशित झाले. कुठून, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस कडनं प्रकाशित झाले, त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. तसा 15व्या वित्त आयोग जर बघितला, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर ते NK सिंग येतात. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, NK सिंग. आणि सचिव कोण विचारलं, 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण तर तुमचं उत्तर असणार आहे अरविंद मेहता. अरविंद मेहता हे काय आहेत, 15व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. त्यामुळे हा एक घटक तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न, कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली
कृषी मूल्य आयोग म्हटलं की 1965 हा घटक लक्षात ठेवा. आता तुम्हाला असं जर विचारलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं केंद्र सरकारनं केव्हापर्यंत टार्गेट ठेवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे टार्गेट केंद्र सरकारने केव्हापर्यंत ठेवले, तर हे ठेवले 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचंय. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो, प्रश्न काय आहे राष्ट्रीय शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो, तर त्याची तारीख येते 23 डिसेंबर. म्हणजे जो शेतकऱ्यांचं आंदोलन चर्चेत, शेतकऱ्यांचे मुद्दे चर्चेत, हे घटकही माहीत असू द्या. ठीक आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट 2022, राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर किंवा कृषी मूल्य आयोगाची स्थापना 1965, हे जे घटक आहेत हे तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट ठरतात. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश डॅश जवळ एक लघु उद्योगाची प्रकल्पाची स्थापना उभारणी करण्यात आली 130 किलोवॅट. हे जे एनसीआरटी आहे ना, एनसीआरटी मध्ये असणारा घटक आहे की जो राज्यसभा पूर्वला विचारला 1987 मध्ये 1887 मध्ये दार्जिलिंग पश्चिम बंगाल या ठिकाणी एका जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. म्हणजे भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हटलं की दार्जिलिंग आणि पश्चिम बंगाल 1887 हा घटक लक्षात ठेवा. एनसीआरटी मध्ये जे वाक्य होतं ते आयोगानं काय केलं होतं, कॉपी पेस्ट आहे असं मारलेलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की जो बऱ्याच वेळा विचारला आणि सगळ्यात सिंपल प्रश्न आहे तो म्हणजे भारताची भूसीमा किती देशांना जोडली जाते, उत्तर आहे 7. बचपन में MBA किया, बचपन में MBA किया म्हणजे बांगलादेश सोबत सर्वाधिक जास्त काय असणार आहे आपली भूसीमा असणार आहे. तिची ट्रिक होती ना बचपन में MBA किया. ठीक आहे, तसा हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलाय. राज्यसेवा पूर्व 2016 पण विचारला होता की 4 विधानं दिली होती आणि म्हटलं कोणतं विधान योग्य आहे, आणि देताना काय म्हटलं पृथ्वी कशी फिरते याच्यावर आयोगानं कन्फ्युज केले. म्हणजे विचार करा आयोग कसं प्रश्न विचारतंय, पृथ्वी कशी फिरते म्हटल्यानंतर पृथ्वी पश्चिमेकडे पूर्वेकडे, म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक दुसरा हे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचं कार्य, क्षारांचं नियंत्रण करणं हे मानवी शरीरातील महत्वाचं कार्य हे ज्या ॲड्रिनल ग्लँड म्हटलं जातं किंवा ॲड्रिनल ग्रंथी म्हटलं जातं यांच्याकडं केलं जातं. मग ह्या ॲड्रिनल ग्लँड कोठे विसावले आहेत, म्हणजे त्या ॲड्रिनल ग्लँड कोठे आहेत असं विचारलं. म्हणजे मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये, किडनीवर, मूत्रपिंडाच्या म्हणजे किडनीच्या विरुद्ध बाजूस, दोन्ही मूत्रपिंडामध्ये म्हणजे दोन्ही किडनीमध्ये, अशा ऑप्शन्स दिलेत. म्हणजे आयोग पण कसं विचारतंय बघा, काय म्हटलं क्षार नियंत्रण म्हणजे ज्या ॲड्रिनल ग्लँड म्हणतो यांचं कार्य काय आहे तर क्षार नियंत्रण करणं. आणि ह्या कुठं असतात तर ते जे आपली किडनी आहे मूत्रपिंड आहे त्या मूत्रपिंडावर तुम्हाला या पाहायला मिळतात. म्हणजे अशा टाईपचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016लाच विचारला होता, पण कशा पद्धतीने विचारलाय बघा. अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो, पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे. अभ्रक हा विजेचा सुवाहक आहे, अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. जर तुम्ही विजेच्या इस्त्रीमध्ये कपड्याच्या इस्त्रीमध्ये वापरतो याचा अर्थ तो उष्णतेचा सुवाहक हा डेफिनेटली असणार आहे, याचा अर्थ तो विजेचा सुवाहक नसणार आहे, विजेचा तो काय असणार आहे दुर्वाहक असणार आहे, दुर्वाहक. याचा अर्थ ब विधान तुमचं बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय येणार आहे करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, ओके ठीक. पुढचा प्रश्न आयोगानं 1 लाइनर मध्ये फॅक्च्युअल मध्ये विचारला होता. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहतं, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहतं, तर हे सिंपल आहे. तर हे किती वाहतं 1 लिटर, 1 लिटर. हा राज्यसेवा पूर्व 2016लाच हा सुद्धा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, तसा पुढचा प्रश्न आहे की ज्याच्यावर परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर विचारला जातो, तो म्हणजे खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे. जेव्हा तुम्हाला असं डायसॅकराइडचं उदाहरण विचारलं जातं परीक्षेला खूप वेळा विचारलं जातं, तर त्याची तुम्हाला ट्रिक एक लक्षात ठेवावी लागेल. डायसॅकराइड, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड म्हणजे आपण सेल्युलोज म्हणतो किंवा हे जे घटक आहेत ते पॉलिसॅकराइड मध्ये येतात. जसं तुम्हाला याची ट्रिक जर विचारली तर लक्षात ठेवायला सोपी आहे. लक्षात ठेवा मसाला, ओके, केरळमध्ये मसाला लय पिकतात बरोबर, म्हणजे मसाला ट्रिक लक्षात ठेवा. हे डायसॅकराइडची ट्रिक झाली, संपलं उत्तर तुमचं. यातलं म म्हणजे काय आहे, म म्हणजे माल्टोज. डायसॅकराइडचे एक्झाम्पल जर कोणतं म्हटलं तर म म्हणजे काय आहे माल्टोज, स म्हणजे काय आहे सुक्रोज, स म्हणजे काय आहे सुक्रोज आहे, आणि ला म्हणजे काय आहे लॅक्टोज. म्हणजे म म्हणजे माल्टोज, स म्हणजे सुक्रोज, ल म्हणजे काय लॅक्टोज. म्हणजे ही ट्रिक तुमची काय असणार आहे मसाला, अशी ही तुमची ट्रिक असणार आहे. म्हणजे तुम्हाला डायसॅकराइड कोणता आहे बघा, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज यापैकी ग्लुकोज दिले नाही येणार, फ्रुक्टोज दिले नाही येणार, सेल्युलोज दिले नाही येणार, सुक्रोज दिले, याचा अर्थ हे उत्तर तुमचं करेक्ट आहे.
कधी विचारला होता? राज्यसेवा पूर्व 2016. सिंपल आहे की नाही? कोणता पदार्थ पिष्टमय पदार्थ डायसॅक्राइड आहे? डायसॅक्राइड म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये मसाला असतं. मसाला म्हणजे साखर म्हणतो आपण, डायसॅक्राइड मसाला. माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज, संपलं. मसाला. एवढी ट्रिक केली, डेफिनेटली प्रश्न 1 मार्क तुमचा फिक्स असणार आहे. आय होप हे लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे जो राज्यसेवा पूर्व 2016लाच विचारला होता, त्याच्यावर थोडासा फोकस करतोय आपण. तुम्हाला 3 विधानं दिली होती आणि म्हटलं होतं कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान काय म्हणतो? 1935च्या कायद्यानं उर्वरित अधिकार किंवा शेषाधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे दिले का? डेफिनेटली बरोबर आहे. तुम्हाला असं विचारलं भारतीय राज्यघटनेत जो शेषाधिकार म्हणतो आपण, हे शेषाधिकार असणं, ओके, केंद्राकडे असणं, शेषाधिकार केंद्राकडे असणं, हे कोणाकडून घेतलं भारतानं? तर भारताने घेतले कॅनडाकडं. आता इथं लक्षात घ्या, 1935च्या कायद्यानं उर्वरित अधिकार जे आहेत तरी कोणाकडे दिले? गव्हर्नर जनरलकडे दिले. बरोबर आहे, कारण या गव्हर्नर जनरलकडे अधिकार दिल्यामुळेच हा कायदा काँग्रेसनं सुद्धा फेटाळलेला होता. अमेरिकेत उर्वरित अधिकार कोणाकडे दिलेत? राज्यांकडे दिलेत. म्हणजे हे बरोबर आहे, राज्यांना अधिकार दिले उर्वरित अधिकाराचा. आणि कॅनडामध्ये उर्वरित अधिकार काय म्हणते? प्रांतांना दिले. हे चूक आहे, कारण भारतानं काय केले? जर ते 1900 शेषाधिकार जो आपण केंद्राकडे म्हणतो, तर हे आपण कुठल्या देशाच्या राज्यघटनेतनं घेतले? कॅनडाच्या. आणि कॅनडामध्ये काय आहे? तर उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत? तर ते केंद्रांना आहेत. प्रांतांना आहेत का? नाही, प्रांताकडे नाही, तो केंद्राकडे आहेत. याचा अर्थ हे तिसरं स्टेटमेंट प्रांतांना दिल्यामुळे तुमचं चुकीचं आहे. याचा अर्थ पहिलं 1 आणि 2 विधानं तुमची काय असणार आहेत? बरोबर असणार आहेत. जसं तुम्हाला 1935चा कायदा दिले, तसं तुम्हाला असं विचारलं 1919चा कायदा म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार सर्वाधिक अधिकार म्हणजे उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत? तर उर्वरित अधिकार कोणाकडे असणार आहेत? तर 1919च्या कायद्यानुसार हे असणार आहेत केंद्राकडे. ओके, केंद्राकडे. किंवा 1919च्या कायद्यानुसार कोणतं नवीन पद तयार करण्यात आलं असं जर विचारलं तर ते येतं हाय कमिशनर ऑफ इंडिया. हे नवीन पद या कायद्यानुसार तयार करण्यात आलं. कोणतं पद? हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद या कायद्यानुसार तयार करण्यात आलं. म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा लक्षात ठेवावं लागतंय, हे लक्षात घ्या. सिंपलच आहे पण महत्वाचं. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? आता पहिला मुद्दा, संसदेची संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलं? तर ती राज्यघटना आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून आपण घेतले संयुक्त बैठक ही तरतूद. आणि जर लोकसभेचे सभापती असू द्या किंवा उपसभापती असू द्या, हे दोघं जर उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे आपले उपराष्ट्रपती म्हणतो ते नाहीत भूषवत. भूषवतो कोण? राज्यसभेचे उपाध्यक्ष हे भूषवतात. कोण भूषवतात? राज्यसभेचे उपाध्यक्ष हे पद भूषवतात. ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. आयोगाचाच प्रश्न आहे. 2 विधानं दिली त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडनं मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयक जर असेल तर एखादे मंत्री असू द्या किंवा खाजगी सभासद असू द्या त्यांच्याकडनं मांडलं जाऊ शकतं. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची त्यासाठी गरज नसते. हे विधान बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. हे बरोबर आहे का? हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीत द्यावी हे काय मंजूर नाही. म्हणजे इथं दिलेली दोन्ही विधानं काय बरोबर आहेत? चुकीचं आहे का? नाही. तुम्हाला विचारले कोणतं बरोबर नाही? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. याचा अर्थ दोन्ही विधानं काय बरोबर आहे. किंवा आता घटना दुरुस्ती विधेयकाला मी जर असं म्हटलं, घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं. घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं असं कोणत्या घटना दुरुस्तीनं टाकण्यात आलं? असं कलम कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलं? जे घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि याला राष्ट्रपतीने मंजुरी द्यायची म्हणजे द्यायची, माघारी पाठवायचं नाही, बंधनकारकच आहे त्यांच्यावर. असं कलम कोणत्या घटना दुरुस्तीने टाकलं? तर ती घटना दुरुस्ती येते 24वी घटना दुरुस्ती, की जी 1971 साली करण्यात आली होती. 24वी घटना दुरुस्ती 1971च्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर काय केलेलं होतं? तर बंधनकारक करण्यात आलं होतं. हे इथं लक्षात ठेवा. ओके, हा मुद्दा जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, समजलं?
ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न सुद्धा आयोगाला विचारलेलाच आहे. 2 विधानं दिलीत आणि तुम्हाला म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान बघा, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे. बरोबर का? यस, हे बरोबर आहे. पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचे म्हणजे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. डेफिनेटली बरोबर आहे. भारतामध्ये तसं आहे. ओके, अमेरिकेत तसं नाही आहे. ओके, भारतामध्ये म्हटलं बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही विधानं बरोबर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र राज्यसेवा पूर्व 2000. इंडियन ओपिनियन म्हणजे महात्मा गांधी. आणि इथं उत्तर जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला दक्षिण आफ्रिका दिसतंय. महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमधून सुरू केलेलं होतं. संपलं. इंडियन ओपिनियन कोणाचं? महात्मा गांधीजीचं. कुठून सुरू केलं? दक्षिण आफ्रिकेमधून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिली त्यांनी म्हटले अचूक विधान ओळखा. ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली का? डेफिनेटली बरोबर आहे. त्यांना या शोधासाठी 1935चा नोबेल मिळाला नाही. त्यांना या शोधासाठी 1953चा नोबेल मिळाला. 10वी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे घटक पाहायला मिळतो. त्यामुळे हे तुमचं विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आता दुसरं लक्षात ठेवा, ग्लुकोज विघटन किंवा त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकॉलिसिस असं म्हणतो. ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकॉलिसिस या प्रक्रियेला EMP पाथवे असेही म्हणतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? EMP पाथवे. ई म्हणजे एमडेन ह्या सायंटिस्ट, मे म्हणजे मेअरहॅप आणि पी म्हणजे पॉर्नस. म्हणजे लक्षात येतंय, ग्लायकॉलिसिस किंवा ग्लुकोज विघटन या प्रक्रियेचा शोध कुणी लावला तर तो गुस्ताव एमडेन. ओके, ओट्टो मेअरहॅप आणि जेकब पार्नेस यांनी लावला. म्हणून त्याला EMP पाथवे असंही म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2 विधानामधून अचूक विधान ओळखा. पहिलं विधान आहे, टेरिस फिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते. बरोबर आहे, कारण 10वी विज्ञानाचं जे नवीन पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हा घटक पाहायला मिळतो. टेरिस फिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती आहे, ती आर्सेनिक धातू शोषून घेते. बरोबर आहे. सूर्यफूल युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेतं. हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ काय असणार आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत. याच्यामध्ये सुडोमोनॉस नावाचा जीवाणू आहे. कोणता जीवाणू? सुडोमोनॉस नावाचा जीवाणू. हा काय करतो तर जे प्रदूषित पाणी आणि जमीन आहे यामधलं जे हायड्रोकार्बन असेल किंवा तेलासारखी जी प्रदूषक आहेत ना, हे वेगळं करण्यासाठी याचा वापर केला जातो. कोणत्या जीवाणूचा? सुडोमोनॉस जीवाणूचा. ओके, टेरिस फिटाटा आपण आताच बघितलं, आर्सेनिक धातू. तसं सूर्यफूल बघितलं, युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेतं. तसं डिओनोकोकस रेडिओडरन्स, तसं काय म्हणतो आपण? डिओनोकोकस रेडिओडरन्स हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. हा जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे, कारण याच्या जनुकीयामध्ये बदल केलेला आहे आणि जो अणुकचरा आहे त्या अणुकचऱ्यामधला किरणोत्सार शोधून घेण्यासाठी वापर केला जातो. हे तुम्हाला ना उपयोगाचं आहे. कुठं माहिती आहे का? 10वी विज्ञानाच्या पुस्तकात दिले. परीक्षेला काय विचारलं जाईल? खालीलपैकी कोणता जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे? मग सुडोमोनॉस असं काही दिलं जाईल. तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवा, डिओनोकोकस रेडिओडरन्स हा जीवाणू काय असणार आहे? सर्वाधिक प्रतिकारक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. आणि हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, कारण 10वी विज्ञान पुस्तकामध्ये याचा संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे हा घटक तुम्हाला तिथं जास्त इम्पॉर्टंट आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, खालीलपैकी कोणती फुलामधली आवश्यक मंडले आहेत? आवश्यक मंडले म्हणजे त्याला आपण इसेन्शियल होल्स असं म्हणतो. ओके, फुलामधल्या जर मंडलांचा बाहेरून आतमध्ये जर क्रम बघितला तर त्याची ट्रिक येते नादखळी पूजा. म्हणजे नाद म्हणजे निदलपुंज सगळ्यात बाहेरचा घटक येतो. त्यानंतर आत असणारा घटक म्हणजे दलपुंज, त्याला आपण करोला म्हणतो. त्यानंतर आत असणारा घटक म्हणजे त्याला पुमंग म्हणतो आणि जायंग म्हणजे गायनोशियम म्हणतो. म्हणजे कसं? नादखुळी पूजा म्हणजे फुलामधून बाहेरून आतमध्ये असणारा घटक, बाहेरून आतमध्ये असा जर तुम्हाला क्रम विचारला तर तुमचं उत्तर काय असणार आहे? कॅलेक्स म्हणजे करोला, 1 नंबरला कॅलेक्स नंतर काय असणार आहे? करोला नंतर काय असणार आहे? अँड्रोशियम नंतर काय असणार आहे? गायनोशियम. म्हणजे कॅलेक्स म्हणजे निदलपुंज सगळ्यात बाहेरचा भाग, त्यानंतर करोला म्हणजे दलपुंज, त्याच्यानंतर
अँड्रोशियम आणि मग गायनोशियम असे येणार आहे. आणि तुम्हाला काय विचारलंय की फुलामधली आवश्यक मंडली कोणती. आवश्यक मंडल म्हणजे काय, तर जी मंडल प्रजननाचं जे कार्य त्याच्यामध्ये भाग घेतात किंवा त्याच्यासाठी उपयुक्त असतात. आता यामध्ये प्रजननासाठी उपयुक्त असणारी मंडलं म्हणजे कोणती, तर ती आहेत अँड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणजे पुमंग आणि जायंग जे आहेत तर ही कशासाठी उपयुक्त आहेत, प्रजननासाठी. याचा अर्थ तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 आणि 4 म्हणजे हे जे फक्त 3 आणि 4 जे आहे ना हे तुमचं करेक्ट असणार आहे. फुलामधली आवश्यक मंडल म्हणजे इसेन्शियल होल्स कोणती की जे प्रजननामध्ये भाग घेतात ती म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम ही आहेत. निदलपुंज आणि दलपुंज यांना काय म्हणतो आपण, तर यांना ही कशा आहेत तर अतिरिक्त मंडल आहेत. यांना आपण ॲक्सेसरी होल्स असं म्हणतो. काय म्हणतो, ॲक्सेसरी होल्स किंवा त्याला आपण अतिरिक्त मंडल असं म्हणतो. आणि आयोगाने याच्यावरच विचारले फुलामधली अतिरिक्त मंडलं कोणती. अतिरिक्त म्हणजे जे फक्त प्रोटेक्शनसाठी आहेत, बाहेरून प्रोटेक्शन देतात त्याच्यासाठी, ती म्हणजे निदलपुंज आणि दलपुंज. ओके, तर हे लक्षात ठेवा. हा जो घटक आहे की आपण काय म्हणतो फुलामधून बाहेरून आत म्हटलं तर कॅलेक्स नंतर करोला, मग अँड्रोशियम आणि मग गायनोशियम. जे प्रजननाचं काम करतात ती म्हणजे पुमंग आणि जायंग. पुमंग म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय आहे तर आवश्यक मंडल आहेत. आवश्यक. आणि निदलपुंज आणि दलपुंज म्हणजे कॅलेक्स आणि करोला जे आहेत तर हे काय करतात, संरक्षणाचं कार्य करतात. म्हणून यांना आपण अतिरिक्त मंडल म्हणतो. काय म्हणतो, अतिरिक्त मंडल. हा घटक जो आहे ना याच्यावर थोडासा फोकस असू द्या. पुढचा प्रश्न आहे कार्बन वयमापन पद्धत म्हणजे कार्बन डेटिंग मेथड ही नैसर्गिक कार्बन 14 याच्या किरणोत्सरी क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. बरोबर आहे. एमपीएससी याच्यावर प्रश्न येऊन गेला. ही दोन्ही विधानं विचारली होती. ओके, आणि यांना 1960 मध्ये रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं. म्हणजे 1954 मध्ये त्यांनी कार्बन डेटिंग मेथड म्हणजे एखादा प्राणी जर मृत पावला किंवा एखादी वनस्पती मृत पावली तर त्या मृत पावलेल्या वनस्पतीचं किंवा त्या प्राण्याचं तर त्यांचा अवशेष सापडलं तर ते अवशेष किती वर्षापूर्वीचं होतं किंवा काय आहे हे जे सांगितलं जातं तर याला म्हटलं जातं कार्बन वयमापन पद्धत किंवा त्याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. आणि ही पद्धत शोधून काढली होती विलार्ड लिबी यांनी आणि 1954 ला. आणि त्यांना नोबेल कधीच मिळाले 1960 सालचं. म्हणजे इथं दिलेल्या दोन्ही विधानातून तुमचं काय असणार आहे, दोन्ही विधानं बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश नावाचं विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त आढळणारं प्रथिन होय. निसर्गात जास्त आढळणारं प्रथिन 10वी विज्ञान पुस्तकामध्ये तुम्हाला याचा संदर्भ सापडतो. ते म्हणजे रुबिस्को. रुबिस्को नावाचं विकर म्हणजे निसर्गात जास्त आढळणारं प्रथिन होय. पुढचा प्रश्न आहे 2 विधानं दिली त्यांनी म्हटले अचूक विधान ओळखा. आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असतं. बरोबर का, यस हे बरोबर आहे. आपल्या शरीरात 65 ते 70% पाणी असतं. प्रत्येक पेशींच्या वजनाच्या 70% पाणी असतं. बरोबर आहे, 70% पाणी असतं. याचा अर्थ काय, दोन्ही विधानं बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहे. रक्त घ्या. रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% पाणी असतं. रक्त जर घेतलं तर त्या रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% सुद्धा काय असतं, पाणीच असतं. हे एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश डॅश प्रकारचे श्वसन करतात. कोणतं करतात तर कोणतं श्वसन करतात तर ते करतात विनॉक्सी श्वसन. म्हणजे त्याला आपण अनरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. काय म्हणतो, अनरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक आणि अनरोबिक रेस्पिरेशन. आणि आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशीमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपल्याला थकवा आल्यासारखा जाणवतं. म्हणजे आपण जास्त व्यायाम केला की आपल्याला वाटतं आपल्याला थकवा आलाय. कशामुळे होतं तर हे त्याच्यामुळं होतं. एवढं घटक इथं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे खालील वर्णनावर्ण प्राण्यांचा संघ ओळखा असं म्हटले. प्राण्यांचा संघ म्हटले आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिले. हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून स्पंज म्हणतात. त्यांना काय म्हणतात, स्पंज असं म्हणतात. यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. छिद्र बरोबर आहे. त्या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये जलवासी प्राणी असून काही समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. आणि तुम्हाला म्हटलं हे याच्यावरनं वर्णनावर्ण हे कशाच्या संदर्भातले वर्णन आहे तर हे लक्षात ठेवा. हे वर्णन कशाचं आहे तर हे फायलम पोरीफेरा किंवा रंध्रीय प्राणीसंघ म्हणतो ना त्यांचं हे वर्णन आहे. ठीक आहे. ऑस्टिया ऑस्क्युला स्पंज सारखं असणं म्हणजे. आता इथं सिलेंट्रेट आणि निडारिया म्हटले. ऍक्च्युली ह्या दोघांचा अर्थ एकच होतो. दोघंही संघ म्हणजे एकच आहे. एवढं असू द्या माहित. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात. या बदलामागे त्या सजीवानं केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत कोणी मांडला. तर हा सिद्धांत कोणी मांडलाय तर हे लक्षात ठेवा लॅमार्क यांनी मांडलाय. 10वी विज्ञानामध्ये दिलेलं आहे लॅमार्कचा सिद्धांत की उत्क्रांत होत असताना शरीर
त्या शरीराच्या वजनामध्ये बदल होणारच आहे ना रचनेमध्ये, आणि त्या बदलामागं त्या जीवानं केलेला प्रयत्न किंवा त्याचा आळस जो आहे ना तो कारणीभूत असतो. तो कोणी मांडलाय सिद्धांत? लॅमार्कचा सिद्धांत असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोपस हा असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये सर्वात हुशार आहे, तो स्वतःचा रंग बदलू शकतो. बरोबर आहे. ऑक्टोपस पोहणे, सरपटणे, चालणे. बरोबर आहे. म्हणजे इथं दिलेली दोन्ही विधानं काय तुमची बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे जो आयोगाला बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. रासायनिक दृष्ट्या व्हिनेगार म्हणजे काय? व्हिनेगार म्हणजे CH3COOH, म्हणजे ते किती टक्के ऍसिटिक आम्ल असतं? तर ते म्हणजे 4%. 10वी विज्ञानाचा संदर्भ आहे. 10वी विज्ञान नवीन पुस्तक आहे ना, त्याचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतो. रासायनिक दृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% ऍसिटिक आम्ल होय. ओके, हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षयरोगाविरुद्ध कोणतं औषध प्रभावी ठरतं? रिफामायसिन हे औषध प्रभावी ठरतं, पुस्तकात दिले. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबाबत 3 विधानामधून कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटलं की सोमप्रकाश हे बंगाली वृत्तपत्र लक्षात ठेवा, हे त्यांनी सुरू केलेलं आहे. सोमप्रकाश. अ नेशन इन मेकिंग हे पुस्तक त्यांनी लिहिलं नाही. अ नेशन इन मेकिंग हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणता? तर अ नेशन इन द मेकिंग. त्यामुळे हे तुमचं चुकीचं आहे की जे 1895 पुण्याला झालेलं अधिवेशन होतं, या पुण्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तत्वबोधनी सभेशी संबंधित होते. बरोबर आहे. म्हणजे तुमचं इथं चुकीचं कोणतं आहे? अ नेशन इन द मेकिंग ईश्वरचंद्र विद्यासागर नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विद्यासागर हे मूळ आडनाव नाही, त्यांना मिळालेली ही पदवी आहे. यांचं मूळ आडनाव होतं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय. काय आडनाव होतं? ईश्वरचंद्र बंडोपाध्याय. हे पण तुम्हाला माहित असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 4 विधानावरनं विसंगत पर्याय निवडा असं म्हटले. म्हणजे एकेश्वर निष्ठांची कैफियत, म्हणजे हा ग्रंथ कोणी लिहिला निबंध? तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला, हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली म्हटलं तर तुम्हाला दादोबा पांडुरंग तडकरकर येतात, तडकरकर बंधू, की 1844ला त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती सुरतला. राईज ऑफ मराठा पॉवर कोणी लिहिलाय? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलाय. आणि मराठी व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्ह व तुलना म्हटलं तर न्यायमूर्ती रानडे. याचा अर्थ तिथं तर्खडकर वेगळा आहे ना, विसंगत आहे, कारण सगळे एका समाजसुधारकाच्या संदर्भात येतं आणि तर्खडकर म्हटलं तर हे वेगळं येतं. याच्यामुळे विसंगत पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 हा तुमचा विसंगत पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, अनस्टॉपेबल माय लाईफ सो फार हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? म्हणजे मारिया शारोपोव्हा यांचं ते आत्मचरित्र हे लक्षात घ्या, कारण मारिया शारोपोव्हा यांनी अलीकडेच निवृत्ती घेतली होती टेनिसमधून, म्हणून त्यांना म्हटलं जातं. मारिया शारोपोव्हा यांचं आत्मचरित्र अनस्टॉपेबल माय लाईफ सो फार. किंवा मेरी कॉम यांचं सुद्धा आत्मचरित्र चर्चेत होतं, त्याला म्हटलं जातं अनब्रेकेबल. अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणाचं आहे असं जर विचारलं तर ते येतं मेरी कॉम यांचं चर्चेत असलेलं आत्मचरित्र. किंवा पीटी उषा यांच्या संदर्भात बघा, पीटी उषा यांना बीबीसीनं लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला होता, त्यामुळे त्या अलीकडं चर्चेत होत्या. ओके, ह्या गोष्टी माहीत असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा. विद्यापीठ स्पर्धा कुठे आयोजित केली? तर ती करण्यात आली होती ओडिशामध्ये. कुठे करण्यात आली होती? ओडिशा. आणि लक्षात असू द्या.